हे घ्या तुमचं रुमाल. बरं झालं, विसरलोच होतो. आणि ऐका ना, आपल्याला आज गावाला जावं लागेल बरं का. आज हो, अहो काकांची तब्येत खराब झाली, सिरियस आहेत का? हॉस्पिटलमध्ये नेलंय आणि आज आपण जाऊन येऊ बरं का. आज कसं दादाने खत आणून टाकलंय सगळं वावरात. खत नंतर टाकता येईल ना, मग आपण भेट तरी घेऊन येऊ की. जावंच लागेल. जावंच लागेल की, बरं नाही वाटत. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे म्हटल्यावर करा ना काहीतरी. मी जरा एक काम आहे, जाऊन येतो, पण भेटून लगेच यावं लागेल. हो चालेल, येऊ लवकर. तुम्ही आवरून घ्या पटकन. तू आवरून घे, मी जरा जाऊन हां काम आहे तेवढं करतो. या. अगं थांब ना जरा, चल घेऊ पापड लाटायला. काय म्हणले? पापड लाटायला घेऊ म्हणलं. अहो त्या ना काका जरा आजारी पडलेत, मी जाऊन येते दवाखान्यात, भेटून येते त्यांना. झाले का तुझे नाटकं चालू? घरात काही काम काढलं का तुझं सुरूच होतं? अहो नाटकं कसली, काका आजारी पडलेत म्हणून चालले मी हॉस्पिटलमध्ये. आणि पापड नंतर लाटू की, त्याचं काय एवढं पडलंय? अगं आबाळाचं वातावरण आहे आणि किती दिवस ठेवायचे, पीठ खराब होऊन जाईल. ते मिरच्या वाळवायच्यात, सगळं करायचंय. मी एकटीच करू का काय सगळी कामं? अहो ताई, तुम्हाला कळतं का? हा, आता ते काका आजारी आहेत म्हटल्यावर ते जास्त महत्वाचे की ती पापड महत्वाची आहेत? अगं पण नेहमीच घरात काही काम काढलं की तुझं नेहमीच झालंय हे. माझं हे आजारी आहे, माझं ते आजारी आहे, नाही तर माझं हे दुखतं आणि ते दुखतं. हे बघा, माझं नाही झालंय तसं, तुमचं झालंय. मी कुठं निघाली ना की लगेच कुठं निघाली, हे कोण करणार ते कोण करणार. अहो आता तशी परिस्थिती आली म्हणून चालली मी, का विनाकारण चालली मी? अगं मग विचारायला नको का? घरात कामं काढून ठेवलेले असतात, मग सगळे मलाच करायला लागतात. मी एकटीच करू का कामं? असं वय, म्हणजे सगळी कामं तुम्हीच करता आणि मी काय करते मग? नाही तर मी एकटी नाही करत तर तू येतेस काय? अशा पळवाट शोधून पळून जातेस ना, मग मलाच करायला लागतंय सगळं. एकदा गेली म्हणून काय नेहमी नेहमी नाही जात मी. जास्त बोलायचं नाही बरं का, लहान आहे म्हणून सारखं मला ओरडत बसताय सारखंच. आणि मग तुला कळायला नको का? मोठी येते इतकं सगळं काम करते, तुला नको काम करायला? लहान आहे म्हणून काय तुला याच्यावर बसून ठेव का डोक्यावर? तुमची मदत. आता गप्प बसताय का? जाऊ का नको मी? काका आजारी पडलेत नाही बाईचंच. हो, ही आली मोठी शानी. दरवेळेस काही कामं काढले का हिचे नाटकच असतात. माझं हे आजारी, मला तिकडं जायचंय, मला इकडं जायचंय. जसं का घरात मला फक्त कामवाली बनवून ठेवले. मीच करते कामं. मी आणि माझा नवराच राबणार आहे फक्त नाटकी. अरे काय किती वेळ झाले तुला म्हणलं होतं ना खत टाकायला. हा, इकडेच निघालो होतो, पण जरा एक काम निघालंय. आणि कपडे काय अशी घातले तू? रानात खत टाकायचं आपल्याला. अरे ते बायकोचा चुलता आजारी वाटतंय, ती म्हणली जरा सिरियस आहे, अर्जंट जावं लागेल. आईला मला म्हणलं होतं बरं कधी. एक काम कर, तुम्ही या जाऊन, खताचं बघतो मी. नको नको, कशाला? मी येतो की तवर, आपण दोघं मिळून टाकू ना. अरे काही येडबीड लागले का तुला? हा, माणूस महत्वाचा आहे. उद्या काय झालं बिलं भेटतो उद्या त्यांची. पण आल्यावर आपण दोघं टाकू, मी असं म्हणत होतो. खताला आहे ना, हे बघ काम करतो, सरळ गडी बोलून घेतो एखादा आणि आम्ही दोघं मिळून टाकतो ना. एवढं काय त्याच्यात? ते आजार पण महत्वाचं आहे बाबा, परत माणसं नाव ठेवते आणि गेला नाही तू तर. बरं भेटन का? पण गडी भेटन का? भेटन गडी, खताचं काय नाही. नाही भेटलं तर मग मी आलो, मग आपण दोघं टाकू. बरं खताचं बघता येईल नंतर. तुझा येऊ का मग? हा, ये जाऊन पटकन जा. तुझा पण तिकडे. हा हा. दादाने चांगलं डोकं लावलं, पाईपलाईन आणायला लावली, सगळं बघ आपलं वर कसलं हिरवगार झालं. आता अजिबात पाण्याची कमी नाही. हो ना, लय भारी वाटतं असं बघून. मग आता चांगलं उत्पन्न होईल बरं का आपल्याला या वर्षी. हो होणारच ना, खतबीत सगळं व्यवस्थित जागच्या जागी करतोय आता. मस्त झाले. आणि काय हो, आपल्या गावात जत्रा भरली आहे, आपण कधी जायचं? अरे जाऊ की संध्याकाळी, मस्त आवरून ठेव, संध्याकाळी जाऊ मग. खरंच ना? हा. आज जाऊ. छान. आणि तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. बोल की. अहो त्या ताई, हा जाऊ बाई, हा, मला सारखंच काही ना काही बोलत असतात. प्रत्येक गोष्टीला मला टोकत असतात. असं नको करू, तसं नको करू, इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ. मी कधीपर्यंत त्यांचं ऐकायचं बरं? मला नाही पटत त्यांचं असं वागणं. तुम्ही काहीतरी करा ना. हे बघ,
ते आपल्यापेक्षा मोठे आहेत. जरी चुकीचं काय आपल्याला बोललं तरी ऐकून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. अहो पण मोठे आहेत म्हणून मी कधीपर्यंत ऐकून घ्यायचं? मला स्वतःचं काही नाही का मत? मला नाही जमणार तसं. काय तुला काय वाटतं, तुझी काय इच्छा आहे? आपण जरा दुसरीकडे बघू ना आपलं घर, आणि चांगला संसार करू. आपली पोरं बाळ आहेत, भविष्याचा जरा विचार नको करायला? दुसरीकडे बघू म्हणजे वेगळं राहायचं म्हणते काय? हो, वेगळं राहायचं. अगं इडीबिडी झाली काय? वेगळं राहणं काय एवढं सोपं आहे का? उद्या दादाला जर हे कळलं ना तर काय होईल माहिती आहे तुला? अहो पण मग मी कधीपर्यंत सहन करायचं त्यांना? अगं काय सहन करायचं? घर म्हणलं की ह्या गोष्टी आल्याच, बारीक सारीक गोष्टी होणारच. इथं ना काहीच मोकळीक नाही वागायची. मला प्रत्येक गोष्टीत ऐकवतात, त्या माझ्या कामावरून ऐकवतात. मला नाही जमत आणि मला नाही राहायचं त्यांच्यासोबत. हे बघ, मी दादापासून वेगळं राहू शकत नाही. तुला नाही माहिती त्यांनी माझ्यासाठी काय केलंय? काय केलंय हो? नुसता भावाचा पोळका. काय केलंय? लहान होतो ना, आई वडील गेले. नातेवाईक बरेच आहेत ग, तुला माहिती आहे. पण फक्त ते नातेवाईकच, असं मदतीला कोणी कधी येत नव्हतं. दादाने हमालीची कामं केली, 1-1 रुपया करून गोळा केला, आमचं पोट भरवलं. माझं शिक्षण कंप्लीट केलं. वडिलांकडून कर्ज झालं होतं जमिनीवर, पैसे घेऊन ते पण सोडवलं दादाने. सगळं काही सुखाचे दिवस आणले. बापाच्या जागी माझ्या तो पाठीशी उभा राहिला, आणि ह्या काळात त्याला सोडून जाणं मला तरी नाही योग्य वाटत. अहो मग केलं असं पहिले, पण आता काय गरजेचं आहे ते आपण बघितलं पाहिजे ना. हे बघ, केलेले उपकार कधी माणसाने विसरायचे नसतात, लक्षात घे. ते काही असू देत, हे मला इथं नाही राहायचं. तुला मी सांगतोय, तू हा हट्ट सोड. मी माझ्या भावाला सोडणार नाही. वैताग आलाय बघ. सकाळपासून त्या ग्रामपंचायतीत येळ गेला, आणि नंतर तो तात्या भेटला होता. काय तर म्हण त्याच्या मेवण्याची गाडी विकायला सेकंड हँड, आणि घ्यायची का तुम्हाला? बाई आपल्याला घ्यायची ना हो गाडी, करा ना, सांगा ना त्यांना. तू बी लागली का आता माग? अगं गाडी घ्यायची म्हणजे काय सोपं वाटते का तुम्हाला? अहो ती जुनी गाडी असली तरी तिला लाखभर रुपये भरायला लागते ना आधी. अहो मग भरा की, आपण ठेवलेत ना मागं काढून. ते पैसे नाहीत आता. नाहीच म्हणजे अहो मी माझ्या हाताने ठेवलेत. हा, हाताने ठेवलेत, पण ते स्नेहाचे काका आजारी होते ना, तेव्हा दिलेत आपण त्यांना. आपण? तुम्ही? मी नाही, रवीने दिलेत. काय? त्यांनी विचारलं का तुम्हाला पैसे द्यायच्या आधी? काय बोलले तुम्ही? त्यांनी विचारलं का तुम्हाला म्हणलं? विचारलं का म्हणजे? ते काय पैसे तुमच्या एकटेच आहेत वय? हा, तुमच्या नवऱ्यासोबत आहे ना, माझा पण नवरा दिवसभर राबतो, काम करतो, म्हणून ते पैसे आलेत. स्वतःच असल्यासारखं नका बोलू सगळं. बघा मी म्हणत होते ना ह्यांना काही मदत करायची गरज नाही, असं चुर 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 तोंड चालत आहे हिचं. मी म्हणलं होतं गाडी घ्यावा, त्याच्यासाठी पैसे ठेवले होते. अर्ध्या रात्रीचं कुठं जायचं म्हणलं का गाडी लागती, आणि ही बघा नाही, ट्याव ट्याव करायला. माणसाच्या जीवापेक्षा गाडी जास्त महत्वाची आहे ना तुम्हाला. हे असले तर आहे. अगं पण तुझ्या माहायचं त्यांचं ते बघून घेतील, आम्ही काय ठेका घेतलाय का त्यांचा? ठेका घेतलाय म्हणजे? माझे माय बाप आहेत, ते काका आहेत माझे. अगं मग तुझं तू कर ना. तुझं तू कर म्हणजे हे काय आमचं नाही का? हा, शेतातली कामं काय फक्त भाऊ करतात आहे का? आणि रवी काय करतात आहे सांगा बरं? अगं मग इथल्या घराचं बघ ना, तुझ्या माहेरचं का आम्ही बघायचं? हे बघा, जास्त बोलू नका सारखं. हे वहिनी, नको ते नको जाऊ असं द्या, करती. नका भांडू. तू पण जरा गबस. काय तोंडाला तोंड लावती? अरे कशाला तोंडाला तोंड म्हणजे काय? टूळ 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 चालती तिची जीभ. हा, आली मोठी मला सांगणारी शिकविणारी, माहेरची भरती करती नसती. तुमचं हे असलं शिकवणं आहे ना, पटत नाहीये. म्हणून मी म्हणत होते ना तुम्हाला, राहायचंच नाही मला या घरात. आणि कुणाला राहायचंय ग तुझ्या सोबत? तू आली मोठी सांगणारी मलाच राहायचं नाही हिच्या सोबत. अरे ग बसा तुम्ही. काय नुसतं तुमची सकाळपासून भांडणं चालले तरी, आणि तुम्हाला थोडी लाज आबरू आहे का नाही? माणसं काय म्हणते, शेजारी पाजारी काय म्हणते, का तुमची तर तुमची गेली ना आमची बी वारेव सोडून द्यायची? सांग बाबा तू त्यांना. मला तर ना वैताग आलाय, घरात राहू वाटत नाही.
तुम्ही दोघी आधीवरती एक शब्द काढायचा ना. आता तू घरात हो, मी बघतो दादा. अबो त्यामुळे सगळंच झालं. तरी मी म्हणत होते शांत राहा शांत राहा, पण नाही. काय होतंय आता काय माहिती. दादा, अरे या बायकांचं काय म्हणावं घेतो तू? सोडून दे त्यांचा विषय. मला नाही वेगळं राहायचं बघ तुमच्यापासून. हे बघ रवी, आपण लहानपणापासून एकत्र राहिलोय. माणूस सगळ्या गोष्टी सहन करेल रे, पण रोज घरात भांडण तंटा मला नाही सहन होते. रवी तू सांग मला, मी काही चुकलोय का? नाही दादा, तू नाही चुकला. आत्तापर्यंत मी तुला लहानाचं मोठं केलं, आपलं घर वसवलं, लग्न लावून दिली. माझं काय चुकत असेल ना तर मला तोंडावर सांगा. नाही दादा, तुझं काहीच नाही चुकत आहे. या बायकांचं खोडू रे. एक सांगू का रवी तुला, मला पण येणार रोजच्या भांडणाचा वैताग आलाय. मला तर सरळ वाटतंय ना, यांच्या मनासारखं होऊन जाऊ दे एकदा. काय बोलतो दादा तू? तू तर नको असा विचार करू. हे बघ रवी, ही दुनियेची रीतच आहे. एक ना एक दिवस आपल्याला वेगळं व्हावंच लागणार आहे. पैशाच्या व्यवहारासाठी म्हणा, हिशोबासाठी म्हणा, किंवा जनरीत म्हणून. मग ते गोडीत वेगळं झालेलं काय वाईट आहे? नाही दादा, मला नाही तुझ्यापासून वेगळं व्हायचं. अरे वेगळं व्हायचं नाही ठीक आहे, पण हा तमाशा करण्यात काय अर्थ आहे का? लोक काय म्हणतील, आजूबाजूचे काय म्हणतील, अरे नावं ठेवतील आपल्याला अक्षरशः. मला लोकांचं काय घेणं देणं नाही. मी कोणाचं काय ऐकणार नाही, तुझं पण नाही ऐकणार. आपण नाही वेगळं राहणार दादा. हे बघ रवी, लहानपणापासून तू माझं ऐकत आलाय ना, मग माझं हे सुद्धा ऐकायचं. हा माझा शब्द आहे, तुला माझ्यापासून वेगळं राहावंच लागेल. दादा नको. नाही राहायचं रे. काय असं करतो मी? काय नको रे आपले दिवस सगळे. हे बघ रवी, आज संध्याकाळी आहे ना, आपण सगळे एकत्र बसू आणि काय असेल ती वाटणी करून टाकू आपली. तू काही निर्णय घे, पण माझा निर्णय हाच असेल. मला वेगळं नाही राहायचं. तुला सांगितलं ना बघ, तुला भावाची शपथ आहे तुझ्या. हे बघा, दुपारी जो प्रकार झालाय ना, त्याच्यानंतर रवीचं माझं बोलणं झालंय. नसेलच राहायचं आपल्याला एकत्र, तर भांडण तंडा करण्यापेक्षा वेगळं होऊ. आणि त्यात काय वाईट वाटून घेण्यासारखं नाहीये. आज ना उद्या आपल्याला वेगळं व्हावंच लागलं असतं. हिशोबासाठी म्हणा, व्यवहारासाठी म्हणा, किंवा दुनियेची रीती म्हणून. आपण इतके दिवस एकत्र राहिले, आपल्यातलं प्रेम आपण असंच ठेवू. आणि त्याची वाटणी करायलाच मी तुम्हाला बोलवलं होतं. कशाला रे दादा? रवी, तुला सांगितलं ना तेवढं ऐकतो आपण. आणि वाटणी करायला काय रे असं आपल्याकडे? हे घर पलीकडचं आम्हाला राहू दे, आणि हे वालं घर तुम्हाला घे. चालेल? चालेल. राहिला विषय जमिनीचा. खालची जी जमीन आहे आपली मळ्यातली, ती मी घेतो, आणि वरची आपली रस्त्याच्या बाजूची जमीन तुला राहू दे. कशाला दादा? ती वरची तुला राहू दे, खालची मी घेतो. हे बघ रवी, तुला सांगितले तसं कर. ऐक, ती रस्त्याच्या बाजूची जमीन तुला ठेव, आणि खालची मला घेऊन ये. नाही, मी नाही घेणार हो. खालची. बघितलं ना, हा रस्त्याच्या कडेची ती खडखड जमीन तू ठेव, आणि खालची काळी जमीन तुम्ही घेणार. आणि आम्ही इथलं काय घ्यायचं? तिथं ना पीक उगवत ना काय. बघितलं का तुमच्या भावाचं प्रेम? बघा बघा बघा, काना मागून आली आणि तिखट झाली, आली मोठी टुळू टुळू करायला. हा मी बरी देईन खालची काळी जमीन. हा, स्वतःला चांगलं चांगलं पाहिजे.
अहो असं चालणार नाही बरं का, मी आता सांगून ठेवते. आपल्याला ती खायची जमीन का चांगली काळीवाली. गप बस. कळतंय का तुला काय चाललंय ते? या बायांना आहे ना आपलं कधी प्रेम दिसलंच नाही. यांना फक्त स्वार्थ, पैसा, चांगलं काय वाईट काय एवढंच बघायची सवय. अगं माझ्या शिक्षणाला पैसे नव्हते, या दादाने माझं सगळे शिक्षण पूर्ण केले. आज मी शिकलो, सगळ्या गोष्टी झाल्या, उद्या मला कुठेही नोकरी लागेल. त्या रस्त्याच्या कडेची जमीन जर त्याला आली तर उद्या काहीतरी उद्योगधंदे काहीतरी सुरू करता येतील, काहीतरी करता येईल. त्यांना काय माहिती, त्यांनी शेतात कधी पाऊल ठेवलंय का? आपल्या दोन्ही जमिनी चांगल्या आहेत, पण माझ्या बारक्या भावाला रस्त्याच्या कडेची जमीन जावी का? कारण मी त्याला कायम चांगलंच दिलंय. उद्या रस्ता मोठा झाला, जमिनीला भाव आला तर व्यवसाय करेल तिथं तो. चांगलं काहीतरी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन एखादा उद्योगधंदा करील. म्हणून मी माझ्या भावासाठी म्हणतोय की ती रस्त्याच्या कडेची जमीन त्याला राहू द्या. चांगले वाईट आहे म्हणून भांडत नाही आम्ही. आतापर्यंत मी माझ्या घासातला चांगला घासच माझ्या बारक्या भावाला दिलाय आणि इथून पुढे पण ती करत राहील मी. पण तुम्हाला बायकांना नाही कळणार ते. तुम्हाला फक्त आहे ना स्वार्थ कळतो, स्वार्थ. आमच्या भावाचं प्रेम नाही दिसणार तुम्हाला कधी. ठीक आहे, चांगलं पुण्य कमवलंय तुम्ही. आमच्यासारख्या आहे ना एक जीवाच्या दोन भावांना वेगळं करून आहे ना आपलं घर कधी सुखी नाही होणार. करा तुमच्या म्हणण्याप्रमाणे करा जमिनीच्या वाटण्या. चल रे रवी. अहो नीट मी कर. भाऊजी अगं स्नेहा, तू इकडं? हो, मी चालले तुम्हाला मदत करायला. एकटाच करत होतात ना? हो ग. मला बोलायचंच होतं बघ तुला. काय हो? ये बसू इथं. बस. ऐक, काय बोलायचंय बरं? मी काय म्हणते, माझं जरा चुकलंच बघ. अहो काय झालं? आपण तसं वागायला नको होतं. आणि हे वाटणे बिटणीचं बी काही नको ग. या दोघा भावांचं एवढं प्रेम आहे एकमेकांवर, आणि आपल्यामुळे उग त्यांची ताटातूट नको व्हायला. मला माफ कर स्नेहा. अहो ताई, तुम्ही मोठं आहे ना माझ्यापेक्षा, आणि खरं तर मी माफी मागते. मला काल एवढं उद्धटपणाने बोलायला नको होतं तुमच्यासोबत, आणि खरंच सॉरी तुम्हाला. अगं नाही, तुझे काका काय माझे काका काय एकच ना ग. मग एकत्र कुटुंबात राहत असताना छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. ते बरे होऊन येणं महत्वाचं होतं, आणि मी उगाच पैशांकडे बघत राहिले. आता आलं ना तुम्हाला लक्षात, माझ्या पण बऱ्याच चुका झाल्या. विनाकारण तुमच्यावर बोलायची, मी भांडायची तुमच्यासोबत. आता नाही असं होणार. आणि काल बघितलं ना तुम्ही, दोघं भाऊ एकामेकाला किती सांभाळून घेतात. प्रत्येक सुखदुःखात आपलं वेगळं व्हायचं चाललंय तरी त्या दोघांनी नाही सोडले एकामेकांची साथ. त्यांच्याकडे बघून तरी असं वाटतंय आपणच कुठेतरी चुकतोय. खरंच आहे, आपण जरी वेगळ्या घरातनं आलेलो असो ना, तरी पण आपलं घर वेगळं नको करायला ग. बरोबर बोललात तुम्ही. आपण बहिणी नाही आहेत, पण बहिणी म्हणून राहू तर शकतो ना. तसाच प्रयत्न करू ताई आता. आणि ना एकामेकाला समजून घेऊ आणि चांगलं राहून दाखव बघा त्यांना. चल जरा काहीतरी चांगलं बनवू जेवायला. चला एवढं उरकून घेऊ. हो. घ्या पटकन कापूस.